महसूल विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ब्रिटिश काळापासून दुय्यम कारागृहे यांचे कामकाज पाहिले जात होते आणि सन दिनांक 12/6/2026 या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच दुय्यम कारागृह हे कायमस्वरूपी बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतला। त्या अनुषंगाने आपल्या पाथर्डी तालुक्यातले जे दुय्यम कारागृह आहे हे देखील शासनाच्या निर्णयानुसार बंद करण्यात येत आहे। शासनाकडून आदेश मिळाल्यामुळे या सर्व बंदींना मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे जमा करावं लागत आहे। आज या सद्यस्थितीमध्ये या दुय्यम कारागृहामध्ये 42 बंदी होते आणि या 42 बंदींना या निर्णयानुसार मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड इथे जमा करावं लागत आहे। त्यानुसार पूर्ण बंदोबस्तामध्ये आणि काळजीने त्यांच्या म्हणजे पूर्ण चांगल्या गोष्टीनुसार त्यांना जमा करण्यात येत आहे। त्या पाथर्डीच्या इतिहासामध्ये एक ब्रिटिशकालीन दुय्यम कारागृह होते हे असं आपल्या इतिहासामध्ये पाथर्डीच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि त्यामुळे आता हे जे आहे हे कारागृह कायमस्वरूपी बंद करण्यात